तरुण भारतनी जो मुंबई काल आज आणि उद्या हा कार्यक्रम डायलॉग मुंबई डायलॉग हा जो ओपन केलेला आहे आणि हे प्लॅटफॉर्म जे सगळ्यांचा दिलेलं आहे ते खूपच योग्य आहे. आणि त्याच्यामुळे जो पहिल्यांदाच सुरुवातीलाच कार्यक्रमात जी गोष्ट झाली की ही मुलाखत नाहीये, हे डायलॉग आहे, हा संवाद आहे आणि तो संवाद करणं खूप गरजेचं होतं. तर हा संवाद असाच हे सत्र चालू राहावं आणि मुंबईकरांच्या मनातले प्रॉब्लेम्स त्याच्यासाठी सोल्युशन्स हे अमितजी आत्ता जे ॲज अ मुंबई अध्यक्ष म्हणून सांगत होते, तर त्याप्रमाणे खूपच ते वर्कआउट झालेलं आहे. आणि जे हॅपी मुंबई म्हणजे मुंबई हॅपी आहे, ती पहिल्या 5 ह्याच्यामध्ये त्याची नोंदणी आपल्या झालेली आहे. तर ते खूप एक पॉझिटिव्हली आपलं पावलं उचलली जात आहेत. आणि 2014 पासून जी अनेक उपक्रम किंवा कोस्टल रोड आहे, अटल सेतू आहे, मेट्रो चालू झाली आहे, म्हणजे मिल किंवा मेट्रो हे जो प्रवास आहे तो इतका सुंदर झालेला आहे. तर ते हे सत्रामुळे आपल्याला सगळ्यांना मुंबईकरांना माहिती पडेल. आणि अनेक अजून ज्या त्रुटी आहेत एज्युकेशन विषयी, प्लॅस्टिक ह्याच्याविषयी, तर त्या त्रुटी नक्कीच पुढच्या अनेक वर्षात किंवा पुढच्या काही वर्षात भरून काढल्या जातील आणि त्याप्रमाणे आपण पॉझिटिव्हली पुढे जाणार आहोत.